शिवाजी महाराज की जय। थांब आता नाही गणबाई मोगरा गणाची टाळी गणबाई मोगरा। राम भाई सरानो। रामकृष्ण हरी मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज आपण पहिलाच ब्लॉग, पहिलाच दिवस डायरेक्ट थेट रायगड गाठायचं आहे आपल्याला। अरे सर्व मावडे आहेत, तर आपण एक एक करून त्यांच्याशी बोलू, काय म्हणणं आहे रायगडाबद्दल। चला जातोय आपण। पहिले गौरव दादा उर्फ मिनी गुगल ज्याला म्हणलं जातं बिलखेड्याचे, ते असे गौरव दादा। बोला काय म्हणणं आहे तुमचं, रायगड का आणि कसा काय जायचं रायगडाला? रायगड जाण्यामागचं कारण असं आहे, त्यांच्या आयुष्यातील काही क्षण दिवस घालवलेले आहेत। त्या प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन ते अनुभवू की महाराज त्यावेळी तिथं राहून त्यांना कसं वाटत असेल, की त्यांची शिवाजी महाराज युद्धावर जायचे त्यावेळी त्यांची जी स्ट्रॅटेजी वगैरे कसं नाही करायचे, आणि तोच गड हा राजधानी म्हणून निवडण्यामागचे कारण काय ते आपण प्रत्यक्ष अनुभवू। याच्यासाठी आपण रायगडाकडे आपली वाटचाल। गौरव दादांनी माहिती सांगितल्याप्रमाणे आता आपण दुसरे कॅन्डिडेट, दुसरे मावडे आपले संदीप बदाने सौदी अरेबियाहून नुकतेच त्यांची इथे आगमन झालेले आहे, त्यांना विचारूया रायगडाबद्दल काय प्रतिक्रिया आहे। चला टिलू टिलू जय शिवराय। बोला काय म्हणणार रायगडाबद्दल, काय म्हणणं आहे आपलं? भरपूर दिवसापासून इच्छा होती आमची रायगडाला जायचं, रायगड बघायचं। तर आज तो दिवस आलेला आहे, आम्ही रायगडाला निघालेलो आहे रायगडाची वारी करायला। ते शिवाजी महाराजांचे विचार काय भरपूर गोष्टी असतील ते आम्ही बघूया, त्यांच्याबद्दल बघूया थोडे। रायगड मोहिमेचे मेन सूत्रधार म्हणजे आपले अण्णा पाटील यांना प्रतिक्रिया विचारूया आपण काहीतरी। तरी आपल्यासोबत आहेत पाटील साहेब, पंचकृषीतील फेमस व्यक्तिमत्व असे आमचे अण्णा पाटील साहेब, JCBचे मालक। बोला दादा रायगडाबद्दल। मूर्तीकडून स्वर्गाकडे जाण्याचा वेग आलेला आहे आणि शिवाजी महाराज बद्दल आम्हाला खूप आदर आहे, त्याच्यामुळे आम्ही रायगड ही वारी 2025 काय नाही का 21 तारीख रोजी करतोय आहे। नुकतेच आपल्याला पाटील साहेबांनी मोलाचं मार्गदर्शन दिलेलं आहे। आता आपण मनीष दादा यांच्याकडे जाऊ, जे भरतीतील एक नामवंत कीर्तिवंत व्यक्तिमत्व। मनीष दादा जे सध्या होमगार्डमध्ये कार्यरत आहेत, त्यांच्याकडे त्यांच्या प्रतिक्रिया पाहू आपण। बोला मनीष दादा काय म्हणता? तर जय शिवराय मित्रांनो, जय शंभूराजे। तुम्हाला जर जिवंतपणी स्वर्ग बघायचा असेल तर एक वेळेस रायगड वारी नक्की करा। जय शिवराय, जय शंभू। चला तर सुरू झालेला आहे रायगड ट्रॅक। आता आपल्यासोबत आहेत आकाश दादा व भैया दादा, रोशन दादा, दिवेश दादा। बोला दा आकाश दादा काय म्हणणं आहे रायगडाबद्दल? आयुष्यातनं एक वेळा रायगडाची वारी झालीच पाहिजे। आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी पोहोचलेलो आहे। आता इथून प्रवासांचा रायगड सुरू होत आहे। सुरू आहे। गौरव दादाकडे जाऊ, तो आपल्याला सांगेल कुठून कुठे डायरेक्शन घ्यायची, कोणती बस वगैरे, ट्रेन जहाजनी। गौरव दादा कुठून कुठे जायचंय आता? आता गेट ऑफ इंडिया जायचंय, कानी अलिबाग जायचंय। अलिबागहून डायरेक्ट रायगड बस येईल का? हो। भैया दादा, मोनू दादा हे सर्व बसकडे जात आहे। ही बस आपल्याला डायरेक्ट गेटवे ऑफ इंडिया इथं ड्रॉप करेल। डायरेक्ट ड्रॉप करेल बस पिनिकॉड कांद आहे, बघून घेऊ आपण। बहुत डायरेक्ट आता आकाश वगैरे येत आहे बसमध्ये। आपल्याला गेट ऑफ इंडिया जायचं आहे, बघू आपण। गेट ऑफ इंडिया आम्ही वरच्या चालवर जात आहोत। फुल AC, खतरनाक टॉर्च, ह्यूज पब्लिकेशन थ्रू आपण। वेलकम ब्रो। आता गेट ऑफ इंडियाकडे आपली वाटचाल होणार आहे। तरी सर्वांनी हाय बाय करून द्या। यांचं काय सॉर्ट आउट झाला का नाही? मग बहुत ही बड़ा मामला मसला खड़ा हो गया है छुट्टों का। इस छुट्टे दम नहीं मारते जय शिवराज।
आम्ही आज रायगडाच्या पायथ्याशी ना पायथ्याशी आहेत आणि प्रचंड मोठा सह्याद्री पहाड आमच्यासमोर आहे आणि उत्साह भरपूर आलेला आहे आणि निसर्ग पाहून. मित्रांनो, आपण आता आलेले आहेत रायगडाच्या पायथ्याला. सुरुवात झालेली ट्रॅकिंगला, तर पाहूया. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. चला तर रायगड ट्रॅक पुढे चालत आहे. टिलू दादा, भैया दादा, मोनू दादा. किल्ले रायगड, चित्तर दरवाजा आणि दरवाजा, रायगडवाडी आणि जामपूर. पण इथं आता अजून एक स्टँड घेत आहे. इकडे सर्व काय घ्यायचंय काय नाही ते. इकडे मोनू दादा नतमस्तक होत आहे रायगडाच्या पायथ्याला. भैया दादांची कमान. ट्रॅक चालू. किल्ले रायगड. हॅलो गाय. किल्ले रायगड. रायगड ट्रॅकला सुरुवात. रायगड बिफोर अँड आफ्टर. टिलू दादांचा उत्साह जबरदस्त, अफाट उत्साह आहे. 2 मिनिटं टिलू दादा, 2 मिनिटं थांबा. कसा वाटतोय आतापर्यंतचा ट्रॅक? थरारक हिलॅरियस व्ह्यू. आकाश दादांनी डायरेक्ट सकाळी शर्ट वगैरे काढून आयुष्यातील जय शिवराय. जय शिवराय. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय भवानी. त्याला आपल्याला काही इतिहास मार्गदर्शन देणार आहे. बोला. अभेद्य व अजिंक्य असा रायगड आज आपण स्वतः अनुभवत आहे. वेगळं दृश्यामध्ये निसर्गरम्य वातावरण. भैया दादा निसर्गाचा आनंद घेत आहे. अतिशय अविस्मरणीय असा क्षण. चला पुढे आपले मोरके अण्णादादा पाटील, JCBचे मालक, पंचकृषीतील फेमस व्यक्तिमत्व अण्णा पाटील यांच्याशी आपण 2 शब्द संवाद साधू. अण्णा पाटील, बोला, काय म्हणणं आहे दादा रायगड पाहिल्यावर आपलं? अरे बघा, अण्णा पाटीलांचं म्हणणं झेंडा घेऊन अतिशय उत्साहाने पुढे सर्वांना मार्ग दाखवत आहेत. त्यांच्या मागे आकाश दादा, रोशन दादा, भैयू दादा. महाराजांची इथं स्मारक बनलेलं आहे. म्हणजे जवळचा व्यक्ती सुद्धा दिसत जात आमची अरे भ्या कुणाला धावतो र. तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची. रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच. जिकत नाही चवर तवर झुंजत राहायाच. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र. हे मेल्या मन जाग यावी अशी त्याची भासार. मेल्या मन जाग
धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. हे शंभू शंकराचं नव राजगड गावर. शिवमहाराज 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 राजार, शिवमहाराज 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 राजार, शिवमहाराज 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 राजार, शिवमहाराज 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 राजार. हित पाय ठेवण्यांदी चर दोस्त कर बर.